गौरी गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5220 जादा बसेस धावणार आहेत, तर इराणमध्ये अंतर्गत बंडखोरी तीव्र होतीये. ऐतिहासिक हस्तलिखितांचं जतन करण्यात येणार आहे, तर राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारलं जाणार आहे. आरबीआयनं कडक वसुलीचे नियम जारी केले आहेत, तर भारत पाकिस्तान सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. गोलमाल 5च्या चर्चांना पूर्णविराम लागलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 8 ऑगस्ट वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात कोकणवासियांसाठी. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातल्या कोकणवासियांसाठी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळानं यंदा 7 ते 25 सप्टेंबर या कालावधीत 5220 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री सरनाईक म्हणाले आहेत की गणेशोत्सव हा कोकणवासियांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा कोकणातील रहिवासी आणि एसटी यांचं एक अतूट नातं आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा तोट्याचा विचार न करता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज आहे. यंदा सुमारे 5220 जादा बसेस कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत. या जादा बसेसचं आरक्षण अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. प्रवाशांना बसस्थानकांवर तसंच MSRTC बस रिझर्वेशन या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही आरक्षण करता येणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात इराणची. इराणच्या सत्ताधारी पक्षात निर्माण झालेल्या नव्या गोंधळामुळे देशाच्या राजकीय परिस्थितीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या कुटुंबाशी संबंध असलेले एक प्रभावशाली धर्मगुरू मोहम्मद बाकेर खाराजी यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यात त्यांनी सध्याच्या इस्लामिक प्रजासत्ताकच्या जागी इस्लामिक सरकार स्थापन करण्याची एक सविस्तर योजना असल्याचा दावा केलाय. या व्हिडिओमध्ये त्यांनी केवळ एका समांतर संघटनेच्या स्थापनेबद्दलच सांगितलं नाहीये, तर हजारो समर्थकांच्या संघटित शक्तीच्या जोरावर सत्ताधारी व्यवस्थेवर दाब आणण्याचा एक आराखडाही सादर केलाय. याच जवळपास 5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये खाराजी म्हणतायत की त्यांनी अनेक वर्षांपूर्वी एक सरकार स्थापन केलं होतं. त्यांच्या मते या संघटनेकडे शासनासाठी 60 कलमांची एक सविस्तर योजना आहे, ज्यामध्ये सरकारी संस्थांच्या कामकाजापासून ते नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीपर्यंत सर्व गोष्टींची रूपरेषा देण्यात आलेली आहे. त्यांचा असा दावा आहे की सध्याचे इस्लामिक प्रजासत्ताक आपल्या मूळ उद्देशापासून भरकटलेले आहेत आणि ते बदलण्याची गरज आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी हस्तलिखितांच्या जतनाची. राज्यातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ हस्तलिखितांचं जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन हे सगळं करून ते सर्वसामान्य नागरिक व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यस्तरीय समावेशक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासह सर्व हस्तलिखित राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात एकत्र करून त्यासाठी स्वतंत्र सुसज्ज विभाग उभारण्याचा निर्णय हस्तलिखित सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राचा समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तसंच दुर्मिळ हस्तलिखितांद्वारे नव्या पिढीला ग्रंथ संस्कृतीशी जोडण्याच्या उद्देशानं ग्रंथालय संचालनालयात हस्तलिखित सल्लागार समितीची बैठक नुकतीच राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ग्रंथालय संचालनालयाकडे उपलब्ध सर्व हस्तलिखित व दुर्मिळ ग्रंथ राज्य मध्यवर्ती ग्रंथालय मुंबई इथे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच कलिना इथे नव्या इमारतीत हस्तलिखितांसाठी स्वतंत्र सुसज्ज विभाग स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात शैक्षणिक केंद्राची. भारतीय ज्ञान परंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकला देशातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध झालंय. केंद्रीय सांस्कृतिक विद्यापीठाच्या नाशिक परिसरामुळे संस्कृत, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे.
हा प्रकल्प राज्याच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय संस्कृत विद्यापीठ दिल्लीच्या प्रस्तावित नाशिक परिसरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या 16.8 हेक्टर जमिनीचा 7/12चा उतारा सुद्धा विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आलाय. पॉडकास्टची 5वी बातमी वसुली प्रक्रियेची. वसुली प्रक्रियेदरम्यान कर्जदारांना योग्य वागणूक मिळावी यासाठी RBIनं कर्जदात्यांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. यामध्ये कर्जदाराशी केवळ सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेतच संपर्क साधणं किंवा भेटणं आणि कुटुंबातील मृत्यू किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत यांसारख्या प्रसंगी फोन करणं किंवा प्रत्यक्ष भेटणं टाळणं यांचा समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 4थ्या सुधारित मार्गदर्शक तत्त्व 2026 नुसार जी 1 जानेवारी 27 पासून अंमलातही येतील. बँका आणि बिगर बँकीय वित्तीय कंपन्यांसह सर्व कर्जदात्यांना हे सुनिश्चित करावं लागेल की त्यांचे कर्मचारी किंवा वसुली एजंट्स हे अपमानास्पद भाषा वापरणार नाहीत, कर्जदाराचे व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर पोस्ट करणार नाहीत. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. महिलांच्या आशियाई क्रिकेट करंडकाची रंगत 28 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. संयुक्त अरब अमिराती इथे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये या स्पर्धेच्या लढती खेळवण्यात येणार आहेत. भारतीय महिला संघ आणि पाकिस्तानी महिला संघ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत ही 5 सप्टेंबरला रंगणार आहे. महिलांचा आशियाई करंडक पहिल्यांदा 2004 मध्ये खेळवण्यात आला. तिथपासून आतापर्यंत 9 स्पर्धा पार पडल्या आहेत. भारतीय महिला संघानं 7 वेळा या स्पर्धेच्या जेतेपदाचा मान संपादन केलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात गोलमालची. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली आणि अजय देवगणच्या प्रमुख भूमिकेत तयार झालेली गोलमाल ही फ्रँचायझी प्रेक्षकांची कायम लाडकी राहिली आहे. अशातच गेल्या काही काळापासून या मालिकेत आगामी चित्रपट म्हणजेच गोलमाल 5च्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत विविध अंदाज वर्तवले जात होते. मात्र आता या सर्व चर्चांवर चित्रपटाच्या निर्मिती संस्थेनं थेट स्पष्टीकरण दिलंय. रोहित शेट्टीच्या प्रोडक्शन हाऊस अर्थात रोहित शेट्टी पिक्चर्सनं एक निवेदन जारी करत म्हटलंय की समाज माध्यमं आणि माध्यमांमध्ये गोलमाल 5च्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत ज्या अफवा पसरत आहेत त्या पूर्णपणे खोट्या आहेत. आमची संपूर्ण टीम सध्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत मनोरंजक चित्रपट बनवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतेय. योग्य वेळी आम्ही स्वतः याविषयीची अधिकृत माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवू. चित्रपटाच्या रिलीज डेटसह इतर कोणत्याही अधिकृत माहितीसाठी कृपया आमच्या अधिकृत घोषणेची वाट पहा. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.